वेट, थोड़ी देर वेट कीजिए। ओके, जब भी आपको रिकॉर्डिंग की आवाज सुनाई देती है तभी आपको प्रेजेंटी मार्क करना है, अदरवाइज आपकी प्रेजेंटी रिकॉर्ड नहीं होती। यस, अभी आपको प्रेजेंटी मार्क करना है। Okay, all of you have marked your presently now. So students, this is our 15th session of our Marathi speaking classes. Okay, so in this session we are going to cover three topics, that will be names of vegetables म्हणजे भाज्यांची नावे, things we can eat जे आपण रोज काही पदार्थ खातो, खाण्याचे पदार्थ. ओके, अँड 41 to 50 नंबर्स, 41 ते 50 अंक आपण आजच्या या सेशन मध्ये शिकणार आहोत. ओके, वी आर गोइंग टू कम्प्लीट three topics, names of vegetables, things we can eat and 41 to 50 numbers. Okay, ज्याला आपण मराठीत म्हणणार भाज्यांची नावे, खाण्याचे पदार्थ आणि 41 ते 50 अंक अक्षरात तुम्ही शिकणार आहात. ओके, तर आपला फर्स्ट टॉपिक आहे भाज्यांची नावे. येस, द वेजिटेबल्स दॅट वी ईट. ओके, त्यांना मराठीमध्ये भाजी किंवा भाज्या असं म्हणतात. एक असेल तर भाजी, अनेक असतील तर भाज्या. ओके, if one is there then we call vegetable, and many vegetables, like okay, one vegetable, many vegetables, त्याचप्रमाणे एक भाजी, अनेक भाज्या. ओके, तर बघा इथे काही भाज्यांची नावे दिलेली आहेत. मी आज पिक्चर्स घेतले नाहीयेत, तर तुम्ही हे ही जी नावं आहेत ती सर्च करून पिक्चर शोधून पाहू शकता. मोस्ट ऑफ वी नो, आपल्याला या तुम्हाला भाज्यांची नावे मोस्टली माहीत असतात. ओके, हे भाज्यांची नावे मराठीतून माहीत असण्याचं कारण आपको जो सब्जियों के नाम है वो मोस्टली मराठी में उसको क्या बोलते हैं बहुत जनों को पता होगा, क्योंकि आप जब सब्जी खरीदने जाते हो तो मोस्टली जो सब्जी वाले होते हैं वो आपसे मराठी में कन्वर्सेशन करते हैं. यस, मोस्टली मराठी या फिर हिंदी में वो उस सब्जी का नाम बताया जाता है आपको. तो मोस्ट ऑफ आपको उन सब्जियों का नाम पता होगा, भाज्यांची नावे तुम्हाला माहिती असतील. तुम्ही फक्त जर कुणाला पिक्चर बघायचं असेल, ओके, किसी को अगर पिक्चर देखना है तो आप सर्च कर सकते हो इस वेजिटेबल का नाम डाल के. ओके, सो फर्स्ट है बॉटल गर्ड. बॉटल गर्ड, बॉटल गर्ड जिसे लौकी कहा जाता है. यस, हम उसे मराठी में बोलेंगे दुधी. मराठीमध्ये आपण त्याला बोलायचं आहे दुधी. द ला दुसरा उकार दू, धला दुसरी वेलांटी धी, दुधी. ओके, दुधी. यू कैन मेक सेंटेंसेस लाइक, आपको पता होगा अगर तो बॉटल गर्ड का बर्फी या फिर हलवा बनाया जाता है. यस, तो हम बोल सकते हैं मला दुधी हलवा खूप आवडतो. मला दुधीचा हलवा बनवता येतो. मला दुधीपासून बर्फी बनवता येते. ओके, आय कॅन मेक बर्फी युजिंग दुधी. मला दुधीपासून बर्फी बनवता येते. यस, नेक्स्ट है ब्रिंजल. ब्रिंजल बैंगन होता है, बैंगन कहते हो आप उसे हिंदी में. मराठी मध्ये आपण त्याला बोलायचं आहे वांगे. ओके, मराठी मध्ये आपण त्याला बोलायचं आहे वांगे. मला वांग्याची भाजी आवडते. देखिए ये वेजिटेबल्स है ज्याला आपण भाजी म्हणतो मराठी मध्ये. यस, तो आप सेंटेंसेस बनाते वक्त ये सिंपल सेंटेंस सारे वेजिटेबल्स के लिए बना सकते हैं. मला वांग्याची भाजी आवडते, मला दुधीची भाजी आवडते किंवा आवडत नाही. ओके, तो ये सेंटेंस आपके लिए बहुत अच्छा रहेगा. अगर रेगुलर आपको सेंटेंस बोलना पड़े तो आप ये सेंटेंस अच्छी तरह से बोल सकते हो. ओके, सबके लिए एप्लीकेबल है वो. नेक्स्ट है कैबेज. नेक्स्ट है कैबेज. कैबेज जिसको आप पत्ता गोभी बोलते हो हिंदी में, त्याला आपण मराठीत म्हणायचं आहे कोबी. ओके, देखिए पत्ता गोभी मराठी मध्ये म्हणायचं आहे कोबी. क क कला काना आणि एक मात्रा को, ब
ब ला दुसरी वेलांटी कोबी, कोबी. ओके, देखिए वेन एवर आई एम टीचिंग यू प्लीज ट्राई टू नोट डाउन. ओके, जब भी मैं आपको सिखा रही हूँ तो नोट डाउन करने की कोशिश कीजिए. एक आध अगर रह गया होगा, छूट जाता है तो मैं आपको वो बता दूंगी. ओके, जस्ट बॉटल गार्ड मराठी नेम दूधी, इस तरह से. ओके, प्लीज लिखिए. या फिर आप हिंदी में भी लिख सकते हो. लौकी, लौकी को कहते हैं दुधी, लौकीला मराठीत म्हणतात दुधी. बैंगन, वांगे, पत्ता गोभी, कोबी, इस तरह लिख सकते हो. ओके, अगर आपको उसका इंग्लिश मीनिंग पता है तो. नेक्स्ट इज कैप्सिकम. ओके, कैप्सिकम. व्हाट इज कैप्सिकम, सॉरी, कैप्सिकम कॉल्ड इन मराठी ढोबळी मिर्ची. ढोबळी मिर्ची आपको पता होगा, चिली को मिर्ची कहते हैं मराठी में. हिंदी में आप मिर्ची मिर्ची ही बोलते हो उसको, मराठी मध्ये सुद्धा त्याला मिरचीच म्हणतात. येस, तर कॅप्सिकमला मराठीमध्ये म्हणायचं आहे ढोबळी मिरची. ओके, कॅप्सिकमला मराठीमध्ये म्हणायचं आहे ढोबळी मिरची. कैरेट, कैरेट, गाजर, गाजर बोलते हो आप हिंदी में. यस राइट, कैरेट, गाजर. कॉलीफ्लावर, ओके, फूल गोभी बोलते हो आप उसको, त्याला म्हणायचं आहे फूल कोबी, फूल कोबी. ओके, देखिए एक बार फिर से पढ़ूंगी मैं, देन यू हैव टू मेक सेंटेंसेस विद दिस. ओके, बॉटल गार्ड लौकी दूधी, ब्रिंजल बैंगन वांगे, कैबेज गोभी कोबी, कैप्सिकम शिमला मिर्ची ढोबळी मिर्ची, कैरेट गाजर गाजर. फर्क देखिए, हिंदी में हम गाजर बोलते हैं ज, मेरा प्रोनाउंसिएशन आपको क्लियर हो रहा है तो हिंदी में हम बोलते हैं गाजर, मराठी मध्ये आपण बोलायचं आहे गाजर. ओके, गाजर, गाजर, गाजर. यस, कॉलीफ्लावर फूलकोबी. ओके, चलिए दुधी, दुधी हा शब्द वापरून कोण वाक्य बनवणार. दुधी, लौकी, बॉटल गर्ड, दुधी, कौन बनाएगा सेंटेंस. ओके, कन्वर राज जी, आपने हैंड रेस किया है, बोलिए. मला दुधीचा रस आवडतो. व्हेरी गुड. आय लाईक बॉटल गर्ड्स ज्यूस, मला दुधीचा रस आवडतो. ओके, नेक्स्ट आहे वांगे, ब्रिंजल, बैंगन, वांगे, वांगे. यस चंद्ररमन जी, आप बता सकते हो वांगे. मला वांग्याचा भरता खूप आवडते. ओके, देखिए आप भरता बोलते हैं हिंदी में, मराठी मध्ये त्याला भरीत म्हणतात. ओके, भरीत. ये भी कुछ चीजें हैं, वो भी मैं आपको सिखा दूंगी, इनका मराठी टू हिंदी ट्रांसलेशन. ओके, देखिए क्या है, काय वाक्य होतं, मला वांग्याचं भरीत खूप आवडतं. नेक्स्ट आहे कोबी, कॅबेज, कोबी. यस, कोबी. ओके, विनय सिन्हा जी, क्या आप ये वर्ड यूज करके बनाएंगे सेंटेंस. येस येस मॅम. मला कोबी कोबीचा भाजी खूप आवडतो. ओके, कोबीची भाजी खूप आवडते. येस. नेक्स्ट आहे कॅप्सिकम, ढोबळी मिरची, ढोबळी मिरची. हु विल मेक सेंटेंस यूजिंग दिस. यस, राइट योर नेम इन द चैट बॉक्स, प्लीज अपना नाम लिखिए चैट बॉक्स में. ढोबळी मिरची हे हा शब्द वापरून तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे. तर नाव लिहा तुमचं चॅट बॉक्स मध्ये. एंजल, विल यू. येस मिस. येस, ढोबळी मिरची खूप तिखट आहे. गुड, गुड. नेक्स्ट आहे गाजर,
गाजर. यस, गाजर. ओके, मैं आपको सेंटेंस ओके, चंदन जी बोलिए. मला गाजरचा हलवा खूप आवडतो. गुड. मला गाजरचा हलवा खूप आवडतो. येस, गुड. सो यू कॅन मेक सेंटेन्सेस लाईक रॅबिट लाईक्स कॅरेट्स. ओके, रॅबिट लाईक्स कॅरेट्स. सस्याला गाजर आवडतात किंवा आवडतो. येस. नेक्स्ट आहे फुलकोबी. फुलकोबी, कॉलीफ्लावर. फुलकोबी. कौन बनाएगा सेंटेंस? फुलकोबी, कॉलीफ्लावर, फुलकोबी. मौसमी जी, आप बता सकते हैं? मला फुलकोबीची भाजी आवडतं. ओके, आवडते. आवडते. येस, गुड. ओके, सो यू ऑल हॅव अंडरस्टूड. आतापर्यंत आपण जे काही भाज्यांची नावे शिकलो ते. आता पुढे नवीन आहेत बघा. चिली, मिरची. ये तो आपको सबको पता होगा, सगळ्यांनाच तुम्हाला माहिती असेल. चिली मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये आपण दोन्ही भाषेमध्ये तिला मिरचीच म्हणतो. देन क्लस्टर बीन्स. क्लस्टर बीन्स, गवार. क्लस्टर बीन्स, गवारीच्या शेंगा, गवार. कोकोनट, नारळ. देखिए, इसको वेजिटेबल में भी इंक्लूड किया गया है, हमने फलों में भी सीखा था. कोरिएंडर, कोथिंबीर. धनिया, धनिया को कहना है कोथिंबीर. कोरिएंडर, कोथिंबीर. कॉर्न, मक्का. कॉर्न, मक्का. काउपी. काउपी होती है, उसको कहा जाता है चवळी. मराठीत तिला चवळी असं म्हणतात. कुकुम्बर, काकडी. करी लीफ, कढीपत्ता. कढीपत्ता कहा जाता है, करी लीव्स को त्याला म्हणायचं आहे मराठीत कढीपत्ता. देन ड्रमस्टिक. ड्रमस्टिक को कहना है शेवग्याची शेंग. ओके, देखिए फिर से एक बार. चिली, मिर्ची. क्लस्टर बीन, गवार. कोकोनट, नारळ. कोरिएंडर, कोथिंबीर. कॉर्न, मका. काउपी, चवळी. कुकुम्बर, काकडी. करी लीफ, कढीपत्ता. ड्रमस्टिक, शेवग्याची शेंग. ओके, आय विल टेल यू दी सेंटेन्सेस. मिरची खूप तिखट आहे. गवार, मला गवारीची भाजी आवडत नाही. कोथिंबीर, मी प्रत्येक भाजीत कोथिंबीर टाकते. मका, मला मक्का भाजून खायला खूप आवडतो. चवळी, मला चवळीची भाजी आवडते. काकडी, काकडी आरोग्यासाठी लाभदायक आहे. कढीपत्ता, आपण भाजीत कढीपत्ता टाकला पाहिजे. शेवग्याची शेंग, शेवग्याची शेंग खायला खूप छान लागते. ओके, बघा अशा तऱ्हेने सुद्धा तुम्ही सेंटेंसेस बनवू शकता. अगर आपको इंग्लिश में या हिंदी में कहा जाए तो आप बहुत सारे सेंटेंसेस बना सकते हो, राइट? तो सिर्फ आपको क्या करना है, उनको मराठी में ट्रांसलेट करना है. ओके, यू कैन आस्क मी एनी वर्ड. जो वर्ड आपको नहीं पता चल रहा है की मॅम इसको मराठी में क्या बोलते हैं, काय बोलायचं याला मराठीत, तर तुम्ही तो शब्द मला विचारू शकता. ओके, आवडते आवडते असं सोडून काहीतरी वेगळं बनवायला शिका. ओके, त्यामुळेच आपल्याला जास्त वाक्य बनवता येणार आहेत. ओके, आता तो तुम्ही सांगितलं, मी सांगितल्याप्रमाणे जर वाक्य तुम्ही लक्षात ठेवली असतील तर आपण पुढच्या भाज्यांची नावे शिकूया. आणि इथे तुम्ही ओके, yes, wait, I have messages. Yes, Angel want to show last vegetable, that is which one? Drumstick. Drumstick or whole page, you whole slide you want to see, Angel? Okay, you can see whatever you want, right? Okay, कंवर राज जी, आप बताइए आपको क्या बोलना है? Madam, we could not. Yes. I could not write all the names. Can you please go a little slow? Okay, okay, it's perfectly all right. I will go slow. Yes, अगर आपका किसी का इसमें से कुछ बच गया है तो I will again read and you can write. बॉटल गर्ड, दूधी.
ब्रिंजल, वांगे, कॅबेज, कोबी, कॅप्सिकम, ढोबळी मिरची, कैरेट, गाजर, कॉलीफ्लावर, फूल गोभी. ओके यस, इसमें से रह गया है तो यू कैन राइट चिली, मिर्ची, क्लस्टर बीन्स, गवार, कोकोनट, नारळ, कोरिएंडर, कोथिंबीर, कॉर्न, मक्का, काउपी, चवळी चवळी सॉरी, कुकुम्बर, काकड़ी, करी लीफ, कड़ीपत्ता, ड्रमस्टिक, शेवग्याची शेंग. यस, यहाँ तक सबका लिखे हो गया है, सबने नोट डाउन कर लिया है? बताइए मुझे, so that I can go further. Yes, please let me know in the chat box if you have completed writing till here. कुछ नहीं, सिर्फ आपको इंग्लिश में नेम और आपको लिखना है तो आप उसको हिंदी में लिख सकते हो आणि त्याला मराठीत काय बोलतात ते तुम्ही लिहायचं आहे. ओके, नाउ देखिए, नाउ आई विल टेक वन वन और वन टू व्हेजिटेबल्स, जसे आपल्या स्क्रीनवर ऍडजस्ट होतील त्याप्रमाणे मी घेते. ओके, त्यामुळे तुम्हाला लिहिणं सोपं जाईल, आपको लिखना आसान हो जाएगा और मैं भी आपको उसके साथ सेंटेंस भी बता दूंगी और आपसे पूछूंगी भी. ओके यस, फेनुग्रीक लीफ, फेनुग्रीक लीफ होती है जो सब्जी होती है ग्रीन कलर की. ओके, पत्ते वाली, उसको मराठी में कहते हैं मेथी. फेन्युग्रीक लीफ, तिला मराठीमध्ये आपण म्हणायचं आहे मेथी, मेथीची भाजी. ओके, मेथीची भाजी कडू लागते. फेनुग्रीक लीफ टेस्ट इज लिटिल बिटर. ओके, मेथीची भाजी थोडी कडू लागते. ओके, नेक्स्ट आहे गार्लिक. गार्लिक, लसूण, लहसुन कहते हो आप हिंदी में. यस, गार्लिकला आपण म्हणायचं आहे लसूण. लसूण, मी भाजीमध्ये लसूण टाकते, मला लसणाचा वास आवडत नाही. ओके, लाइक दिस यू कैन मेक सेंटेंसेस. येस, हु एल्स वांट टू मेक मेथी विथ मेथी. मेथी हा शब्द वापरून कोण मला वाक्य बनवून दाखवणार? ओके, एंजल. येस मिस, मला मेथीची भाजी खूप आवडते. आवडते. Yes. And lasun, who will make sentence using the word lasun? Okay, Vinayji. माझ्या भाजीमध्ये लसूण टाकू नका. Okay, good. माझ्या भाजीमध्ये लसूण टाकू नका. Don't put garlic in my curry or my vegetable. Okay, Yes. very good. Yes, I hope you have completed writing. और ये speed, is it okay? Am I going okay? Yes, is it fine for all of you? देखिए, अगर दो दो मैं लूंगी तो आपको लिखना आसान हो जाएगा, पढ़ना आसान हो जाएगा और मैं भी आपको सेंटेंस बता सकती हूँ उसी टाइम पे. ओके, इट मे बी कॉम्प्लिकेटेड कि मैं उतने सारे वेजिटेबल पढ़ाऊँ और बाद में आपको सेंटेंस बताऊं. ओके, जिंजर. जिंजर अदरक कहा जाता है, अदरक बोलते हो आप, त्याला म्हणायचं आहे आले. आले, मला आल्याचा चहा आवडतो, चहामध्ये आले टाकले पाहिजे. ओके, आय लाइक जिंजर टी, मला आल्याचा चहा आवडतो. ओके, ये गढ़ है, फिर से ये आ गया है जिसको लौकी कहा जाता है, दूधी, ये हम स्किप करेंगे. तो जिंजर आले, कौन बनाएगा इसको लेके सेंटेंस? आले, ये आले मतलब आना नहीं, ये आले है आलं, आले, जिंजर. ओके चंदन जी. मी बाजारातून आले खरेदी करतो. व्हेरी गुड, मी बाजारातून आले खरेदी करतो.
यस. नेक्स्ट है ग्रीन चिली. ग्रीन चिली हिरवी मिर्ची. जो हमारी ग्रीन कलर की मिरची होती है, हरी मिर्च होती है, मराठीमध्ये आपण तिला म्हणायचं आहे हिरवी मिरची. सो यू कॅन से हिरवी मिरची खूप तिखट लागते. हिरवी मिरची कमी प्रमाणात खावी. हिरवी मिरची जास्त खाऊ नये. लहान मुलांना हिरवी मिरची देऊ नये. यस. ओके. तो मैंने 4-5 बता दिए. आप कौन बताना चाहेगा? ओके, कन्वरराज जी. पोपटला हिरवी मिरची आवडते. येस, पोपटाला. पोपटाला हिरवी मिरची आवडते. व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट इज ग्रीन ग्राम. ग्रीन ग्राम हरभरा. ओके, हरभरा चना होता है. उसका आपने अगर चने को वो पूरा प्रोसेस के पहले देखा होगा, ओके, तो ग्रीन कलर का रहता है. जैसी मेथी होती है उसी तरह से उसके पत्ते होते हैं और आगे वो पूरे दाने आए हुए रहते हैं. ओके, त्याला म्हणायचं आहे हरभरा. ग्रीन ग्राम हरभरा. मला हरभऱ्याची भाजी बनवता येते. आमच्या घरचा पोपट हरभऱ्याचे दाणे खातो. ओके, आमच्या घरचा पोपट हरभऱ्याचे दाणे खातो. माझ्या मुलाला हरभऱ्याची भाजी फार आवडते. ओके, यू कैन मेक लाइक दिस. यस, एनीवन? और कोई बनाना चाहेगा सेंटेंस? हरभरा ग्रीन ग्राम होता है, उसको हम हरभरा कहते हैं. हरा चना हरभरा. ओके, मैंने बनाए हैं, वो भी सफिशिएंट है सेंटेंसेस. ओके, नेक्स्ट इज ओके, नेक्स्ट टू है आईवी गढ़. आईवी गढ़ होती है तोंडले. तोंडले तोंडले हिंदी में टिंडा बोलते हो, राइट? टिंडा. आई एम नॉट श्योर बट आई थिंक टिंडा बोला जाता है. जो ककड़ी की तरह होता है लेकिन एकदम छोटा छोटा होता है, उसे क्या कहते हैं? आई थिंक उसे टिंडा कहा जाता है. यस, एनीवन विल हेल्प मी? आईवी गढ़ को हिंदी में क्या कहते हैं? मैडम, टिंडा जो होता है ना वो राउंड होता है. राउंड. ओके. जिसको हम टिंडा बोलते हैं वो राउंड होता है और टमाटर के साइज का होता है सर, राउंड. ओके, टमाटर के साइज का होता है. तो तोंडली को क्या कहा जाता है? अगर आपको पता है तो प्लीज लेट मी नो. आई थॉट उसे टिंडा कहा जाता है. जो ककड़ी की तरह होता है तोंडली, लेकिन एकदम छोटा होता है साइज में. Madam, it's called a tindli. सॉरी, It's called tindli. I think. नहीं समझ में आ रहा है मुझे वर्ड. इसको शायद टिंडली बोलते हैं हिंदी में, आई थिंक. ओके. ओके, आई विल सर्च एंड लेट यू नो अबाउट दिस. ओके, तो आईवी गढ़ होती है, उसको कहा जाता है तोंडले. ओके, तोंडल्याची भाजी मला आवडत नाही. मला तोंडल्याची भाजी बनवता येत नाही. ओके, लाइक दिस यू कैन से. देन लेडीज फिंगर. लेडीज फिंगर यू ऑल नो, भिंडी. त्याला मराठीमध्ये आपण म्हणायचं आहे भेंडी. ओके, यू हैव टू से भेंडी. भेंडी म्हणायचं आहे मराठीमध्ये लेडीज फिंगरला. भिंडी कहते हो आप उसको. ओके, तो आपण बोलू शकतो भेंडीची भाजी चिकट असते. ओके, लेडी फिंगर इज समवॉट स्टिकी. भेंडीची भाजी थोड़ी चिकट असते. मैडम, इसको आईवी गार्ड को कुंदरू या कुंदरी बोला जाता है. ओके, शायद अलग अलग रीजन में उसको अलग अलग कहा जाता होगा, ऐसा मुझे अभी लगता है. ओके, आई विल चेक. यू कैन, इफ यू कैन वेट, आई विल चेक दिस. ओके, okay, wait for a minute, I will check.
यस, इट्स कुंदरू। आईवी गॉड को कुंदरू कहा जाता है। एज गूगल इज शोइंग आईवी गॉड कुंदरू। ओके, तो आप क्या आपको सबको ये सब्जी पता है? कुंदरू कहा गया है, शायद से रीजनल है, तो रीजन के हिसाब से हम उसको अलग अलग बोलते हैं। ओके, मराठीमध्ये त्याला तोंडले म्हणतात, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। हिंदी में गूगल तो बता रहा है कि इसको कुंदरू कहा जाता है। यस, कुंदरू आप लिख सकते हो, जैसे KUNDARU, कुंदरू। ओके, नेक्स्ट है लेडीज फिंगर। लेडीज फिंगर को कहा जाता है भेंडी, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो भेंडी। ओके, नेक्स्ट लेमन। देखिए लेमन को हमने फलों में भी पढ़ा था, फ्रूट्स में भी पढ़ा था, याद होगा आपको। तर लेमन, लिंबू ही का है? फळभाजी आहे। ओके, वो बोथ फ्रूट्स एंड वेजिटेबल्स में इंक्लूडेड है। फळभाजी ज्याला मराठीमध्ये अगर कोई ऐसा है जो फ्रूट्स और वेजिटेबल दोनों में इंक्लूडेड है, तो मराठीमध्ये आपण त्याला म्हणणार फळभाजी। ओके, लेमन, नींबू, नींबू कहते हैं हम हिंदी में लींबू। मिंट, पुदीना, मिंट को कहा जाता है पुदीना। लिंबू, मला लिंबू खूप आंबट असतो। पुदीना, मला पुदिन्याची चटणी बनवता येते। ओके, सो नाउ विल यू ट्राय एनीवन? लिंबू, लिंबू। यस, एनीवन फ्रॉम यू? ओके, अभिशान जी आप बताइए। लिंबू विटामिन सी चा स्रोत आहे। ओके, गुड। लिंबू विटामिन सी चा स्रोत आहे। देन पुदीना, पुदीना। ओके, रमन जी आप बताइए। मला पुदिनाची चटणी खूप आवडतो। आवडते। ओके, नेक्स्ट आता इथे बघा। यस, हैव यू नोटेड? ये मिंट, लेमन और मिंट लिख लिया आपने, नींबू पुदीना। अभी नेक्स्ट टू है मशरूम एंड मस्टर्ड ग्रीन। मशरूम, मशरूम अळंबी। मशरूमला मराठीमध्ये आपण म्हणायचं आहे अळंबी। मशरूम अळंबी, मशरूम अळंबी। अळंबीची भाजी खूप छान लागते। आपण अळंबी पासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। ओके, देन मस्टर्ड ग्रीन। मस्टर्ड जो होती है, हम राई यूज करते हैं ना, मस्टर्ड, मोहरी ज्याला मराठीत म्हणतात, राई होती है, उसका लीफी वेजिटेबल भी होता है। ओके, उसके जो लीव्स होते हैं उसको भी खाया जाता है एज अ लीफी वेजिटेबल, तो उसको कहते हैं मस्टर्ड ग्रीन। ओके, मोहरी हिरव्या भाज्या। ओके, मोहरीची हिरवी भाजी। ओके, मला मोहरीची हिरवी भाजी आवडत नाही। मला मोहरीची हिरवी भाजी बनवता येत नाही। ओके, यू कॅन मेक सेंटेन्सेस लाइक दिस। सो फर्स्ट इज अळंबी, अळंबी। Who will make a sentence using अळंबी, mushroom, अळंबी? ओके, वेंकटा स्वामी जी आप बताइए। यस, एनीवन एल्स? ओके, बताइए आप। अळंबी आरोग्यासाठी चांगली आहे। व्हेरी गुड, मशरूम्स आर हेल्दी। अळंबी आरोग्यासाठी चांगली आहे। ओके, मोहरीची हिरवी भाजी किंवा मोहरी हिरव्या भाज्या। प्रदीप्ता जी आप बोलेंगे। मला मोहरीची हिरवी भाजी खूप आवडतो। खूप आवडते। ओके, आवडते असं यस, वाटतं। गुड। ओके, सो नेक्स्ट टू आर ऑनियन म्हणजे कांदा, टी वाटाणे। ओके, ऑनियन, कांदा,
P. वाटाणे. Okay, Ramanji, you can ask whatever doubt you have. मैम ये आवड़तो और आवड़ते में मुझे काफी कंफ्यूजन हो रहा है। ये अगर आवड़तो सी भाजी भाजी बोल रहे हो आप, तो ये स्त्रीलिंगी वर्ड है, आप पढ़ के ही समझ सकते हो। भाजी भाजी है वर्ड, तो स्त्रीलिंगी वर्ड आता है। आपको प्रोनाउंसिएशन से समझ में आना चाहिए कि ये वर्ड स्त्रीलिंगी है, इसलिए आपको जो क्रियापद है वो आवड़ते यूज करना है। अगर आपको वर्ड आपका पुल्लिंगी है तो ही आप आवड़तो क्रियापद यूज कर सकते हैं। ओके ओके, सी अच्छा, अगर मेल मैं और फीमेल बोलूंगी, से कोई अंतर नहीं है मैडम? मतलब अगर मेल बोल रहा है फीमेल बोल रहा है दोनों के लिए आवड़ते ही होगा? ओके वो आपको बोलने पे डिपेंड नहीं करता है, वो उस चीज पे डिपेंड करता है, उस चीज के लिंग पे डिपेंड करता है। आई विल एक्सप्लेन यू विथ वन सेंटेंस। ओके, आई विल एक्सप्लेन यू। सी अगर मैंने आपको बोला है, एक हमारा पहला सेंटेन्स आहे, आपल्याला दुधी दुधी या शब्दावरून सेंटेन्स बनवायचा आहे। ओके, सो युअर फर्स्ट सेंटेन्स विल बी लाईक, आपण नेहमीचं जे सेंटेन्स बोलतो, मला दुधीची भाजी खूप आवडते। ओके, सो जे तुमचा क्रियापद आहे आवड़ते, आपका जो वर्ब है आवड़ते, वो किस पे डिपेंड होगा? जिस शब्द को आप मेन, आपका जो शब्द है उस पे, मेन नाउन क्या है? दुधीची भाजी, दुधीची भाजी, ची भाजी, वो क्या होगा? फीमेल। वो नाम पढ़ते ही आपको पता चलना चाहिए कि ये शब्द क्या है? फीमेल है, स्त्रीलिंगी दर्शाता है। तो उसके हिसाब से आपका जो वर्ब है, आपका जो क्रियापद है, वो आवड़ते हो जाएगा। नेक्स्ट, वही वही सब्जी, आई विल एक्सप्लेन विद अनदर एग्जांपल। मला दुधीचा रस खूप आवडतो। आई लाइक बॉटल गर्ड्स ज्यूस वेरी मच। ओके, सो यू कैन से मला दुधीचा रस खूप आवडतो। आप देख सकते हो, दुधीचा, दुधीची भाजी, दुधीचा रस, बदल गया है वर्ड, उसी हिसाब से वर्ब भी बदल गया, आवड़तो। यस, अंडरस्टूड? यस मैम। और आवड़तात कहाँ पे यूज होगा? इफ दे आर मेनी। ओके ओके, जो अगर वो एक से ज्यादा होंगे तो यू कैन से आवडतात। तो देखिए हमारा एग्जाम्पल क्या है? ऑनियन। ओके, ऑनियन है, तर आपण म्हणणार मला कांद्याची भजी आवडते, मला कांद्याचा रस आवडतो। ओके, कांद्याची भजी आवडते, कांद्याचा रस आवडतो, अँड फॉर आवडतात यू कॅन से मला कांद्याचे पदार्थ आवडतात, मला कांद्याने बनवलेले पदार्थ आवडतात, मला कांदा वापरून बनवलेले पदार्थ आवडतात। देखिए, ऑनियन भजी एक हो गया, ऑनियन जूस एक हो गया, लेकिन सब्सटेंसेस मेड बाय यूजिंग ऑनियन, कांदा यूज करके बनाए हुए पदार्थ अनेक हो गए, मेनी हो गए, तो मेरे उसके हिसाब से मेरा जो वर्ब है, क्रियापद है, वो भी बदल गया, वो आवड़तात हो गया। यस, क्लियर? Yes, have you cleared? यस मैम, थैंक यू। Okay, okay. So, see, onion, कांदा, P, वाटाणे. Yes? Okay. मिंट, मिंट को पेपरमिंट भी कहा जाता है, तो दोनों मिंट पेपरमिंट का मीनिंग पुदीना ही है। ओके, देन पोटैटो, पोटैटो तो एकदम वेजिटेबल्स में सबसे कॉमन है, कॉमन मैन की तरह, तो आप सबको पता होगा पोटैटो, बटाटा। ओके, मला बटाट्याची भजी आवडतात। नेक्स्ट, ओके, यू वांट टू नोट डाउन ऑनियन, कांदा, पी, वाटाणे, mint or peppermint that we have learned, pudina, potato, batata. Yes, noted? Yes, can I go further? All of you have noted? Okay, okay, thank you. Next two are pumpkin, pumpkin, भोपळा, pumpkin, कद्दू कहते हैं हम उसको, कद्दू, त्याला मराठीमध्ये आपण म्हणायचं आहे भोपळा, pumpkin को कहा जाता है भोपळा। देन radish, radish, मूली कहते हैं हम, मूला। ओके, यस,
मुळा, रॅडिश, मुळा. येस. नाव विल यू मेक सेंटेन्सेस? भोपळा, भोपळा. ओके, एंजल. Miss, what is vegetable called in Marathi? भोपळा, भाजी, भाजी, सॉरी, भाजी. Okay, Miss. भोपळा एक खूप मोठा भाजी आहे. खूप मोठी, यू विल से. Okay, Miss. अभी मैंने आपको बताया ना जेंडर के बारे में, भाजी उसको फीमेल, फीमेली बोलना है. ओके, फीमेल की तरह बोलना है. Okay, Miss. नेक्स्ट इज रैडिश, मुळा, मुळा. ओके, आई विल गिव यू अ सेंटेंस, यू विल मेक इट इन मराठी. ओके. मुझे मूली के पराठे बहुत पसंद है. ओके, ट्रांसलेट इन मराठी. हु विल? मुझे मूली के पराठे बहुत पसंद है. हु विल ट्रांसलेट? ओके, रमन जी. मला मूलीचे पराठे खूप आवडतात. ओके, सो यू सी रमन जी, आपने अभी हमने क्या बोला? मूली के. ओके, मराठीमध्ये याला आपण मुळा म्हणतो, म्हणून आपण बोलायचं ओके. आहे मुळा, मुळ्याचे, मुळ्याचा मुळ्याचे. पराठा, मुळ्याचे Yeah. पराठे किंवा मुळ्याचा पराठा. ओके. Yes. येस. नेक्स्ट है रीजगड. ओके, रीजगड, त्याला म्हणायचं आहे दोडका. रीजगड, दोडका. ओके, स्पिनॅच, पालक. रीजगड, दोडका, स्पिनॅच, पालक. यस, नोटेड. अब प्लीज इसको नोट करते रहिए. यस, हमने अभी तक सीखा पंपकिन, भोपळा, देन रॅडिश, मुळा, नाउ रीजगड, दोडका and spinach is पालक. ओके, देखिए, मला दोडक्याची भजी बनवता येतात. ओके, मला दोडक्याची भजी बनवता येतात. मला पालक पनीर फार आवडतं. ओके, आपको अगर पता है तो रीजगड, दोडका, मराठी में उसे कहा जाता है, सॉरी, मराठी मध्ये त्याला दोडका म्हणतात, हिंदी में कहा जाता है तोरई. ओके, जो तोरई की सब्जी होती है उसको इंग्लिश में रीजगड बोलते हैं आणि मराठीमध्ये त्याला आपण दोडका म्हणतो. ओके, अँड स्पिनॅच इज पालक. देन स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो रताळू होता है, मराठीमध्ये त्याला म्हणायचं आहे रताळे. रताळे, मला रताळ्याचे चिप्स बनवता येतात. मला रताळ्याचे चिप्स फार आवडतात. टोमॅटो, टोमॅटो इज टोमॅटो. सारी भाषा में टोमॅटो बोलते हैं मोस्टली हम. ओके, टमाटर बोलते हैं हम हिंदी में, मराठी मध्ये आपण त्याला टोमॅटो म्हणायचं आहे. येस, आय कॅन मेक चटणी युजिंग टोमॅटो. मला टोमॅटोची चटणी बनवता येते. ओके, हॅव यू नोटेड? रीजगड, दोडका, स्पिनॅच, पालक, स्वीट पोटॅटो, रताळे, टोमॅटो, टोमॅटो. Okay, will you make a sentence using palak? Palak, spinach, palak. Yes, anyone? Okay, विनय सिन्हा जी बोलिए. पालकची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे. ओके, पालकची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे. ओके, येस, चंदन जी, you have doubt, you can ask. Or whatever is written that the tomato, what is that at the top of that ma? त्याला अर्धचंद्र असे म्हणतात, जिसको हम ए की तरह पढ़ते हैं. ए, मराठीमध्ये आपण त्याला अर्धचंद्र असं म्हणतो. उसका प्रोनाउंसिएशन है ए. Okay, madam. Thank you. Okay. Yes, have you understood about vegetables?
ओके. रताळे. रताळे. रताळे हा शब्द वापरून वाक्य कोण बनवून दाखवणार मला? येस कन्वरराजजी, विल यू? रताळे. Sorry, madam. ओके, इट्स ओके. There's a difficult word. I don't know how to say roast. We eat रोस्टेड रताळे इज भाजणे. भाजणे, भाजलेले, भाजलेले असं. भाजणे. ओके, व्हॉट यू मला वॉन्ट टू से? यू कॅन से इन. भाजलेले हा. या मला भाजलेले रताळे आवडते. आवडतात किंवा ओके आवडतात. आवडते. इट्स आवडते. इट्स ओके. ओके, सी मला भाजलेले रताळे आवडते. Very nice sentence. Okay, now all of you have understood about vegetables. I will read again for you. Yes, सबने ध्यान देना है. बॉटल गट, दूधी. ब्रिंजल, वांगे. कैबेज, कोबी. कैप्सिकम, ढोबळी मिरची. कैरेट, गाजर. कॉलीफ्लावर, फूलकोबी. चिली, मिरची. क्लस्टर बीन्स, गवार. कोकोनट, नारळ. कोरिअँडर, कोथिंबीर. कॉर्न, मका. कावपी, चवळी. कुकुंबर, कुकुंबर, काकडी. करी लीफ, कढीपत्ता. ड्रमस्टिक, शेवग्याची भाजी. सॉरी, शेवग्याची शेंग. फेनुग्रीक लीफ, मेथी. गार्लिक, लसूण. जिंजर, आले. गड, लौकी. दॅट इज दुधी. ओके. ग्रीन चिली, हिरवी मिरची. ग्रीन ग्रॅम, हरभरा. आयव्ही गड, तोंडले. लेडी फिंगर, भेंडी. लेमन, लिंबू. मिंट, पुदीना. मशरूम, अळंबी. मस्टर्ड ग्रीन्स, मोहरीची हिरवी भाजी किंवा मोहरी हिरव्या भाज्या. देखिए, अगर आप गूगल पे, मैंने आपके बहुत सारे सेंटेंसेस भी चेक किए हैं, तो उसे पता चलता है कि डायरेक्टली गूगल पे इस वर्ड को क्या बोलते हैं, उसी तरह आप उसको उठा लेते हो. ओके, मोस्ट ऑफ द टाइम मैंने यही देखा है होमवर्क में. तो ये भी गूगल से उठाया गया है, इसलिए इस तरह लिखा गया है. देखिए, एवरी टाइम जो हमारे वाक्य की रचना होती है, उसमें एवरी टाइम गूगल इज नॉट राइट. ओके, सो बघा, मस्टर्ड ग्रीन, आपण मोहरीची हिरवी भाजी असं म्हटलं तर किती छान वाटतं. लेकिन यहाँ पे क्या लिखा गया है? मोहरी हिरव्या भाज्या. यस, ये गूगल का डायरेक्टली उठाने का ये क्या है? एक प्रॉब्लम है. ओके, सो जो भी आप गूगल से डायरेक्टली उठाते हो, वो अच्छी तरह से बोलने को सूट होता है कि नहीं, ये भी आप देख लीजिएगा. ओके, एवरी टाइम जो भी मैं आपको लिखने बोलती हूँ, many of you search that word on Google and write those sentences whatever I told you. Okay, तो एवरी टाइम आप खुद से भी कंफर्म कीजिए कि ये बोलने को अच्छा लग रहा है क्या, ये वाक्य ऐसे बोलना चाहिए क्या, हे वाक्य असं बोललं तर कसं वाटतंय, ये भी आप खुद से कंफर्म करिए. ओके, ऑनियन, कांदा. पी, वाटाणे. पेपरमिंट, पुदीना. यस, पीज, ग्रीन पीज होते हैं, उनको वाटाणे बोलते हैं. वाटाणे यू कैन से. यस, एनीवन इन हिंदी? ग्रीन मटर. पीज, मटर. यस, मटर. मटर या. यस, मटर. ओके, peas, वाटाणे. Peppermint is also पुदीना. Potato, बटाटा. Pumpkin, भोपळा. Radish, मुळा. Rich gourd, दोडका. Spinach, पालक. Sweet potato, रताळे. Tomato. Okay, you all have understood about the vegetables, right? About the vegetables, like हम उन vegetables को क्या बोलते हैं, यही. तो यहाँ पे मैंने कुछ जो वर्ड्स है वो इनलिस्ट किए हुए हैं, जो हमारे रोज के खाने में रहते हैं. ओके, आपण ज्या गोष्टी रोज खातो त्यांची मी एक यादी बनवलेली आहे. अँड आई एम गोइंग टू सेंड यू दिस एज योर होमवर्क. ओके, मैं कोई भी इस पे सेंटेंस आपको नहीं बताने वाली हूँ.
I am just telling you the meanings and you are going to make some sentences using that. Okay, बघा. चहा, टी. कॉफी मराठीमध्ये सुद्धा कॉफीच म्हणतात. मिल्क मराठी में कहते हैं दूध. राइस भात. दाल डाळ. फ्लैट ब्रेड वी कैन कॉल देम चपाती और भाकरी. अगर गेहूं से बनी होगी तो चपाती, अगर चावल या फिर और किसी ग्रेन से जैसे ज्वारी बाजरी ऐसे ग्रेन से बनी होगी तो इट विल बी भाकरी. ओके, फ्लैट ब्रेड इज कॉल्ड चपाती और भाकरी. ब्रेड पाव. करी आमटी. फिश करी होगी तो उसको कहते हैं मराठी में कालवण. ओके, कालवण मैंने यहाँ पे मेंशन नहीं किया है. अगर फिश करी होगी तो उसको कहते हैं कालवण. बटर मिल्क ताक. फिश मासे. पिकल लोणचे. बटर लोणी. अंडी एग्स. स्प्राउट्स मोड आलेली कडधान्ये. वेजीज भाज्या. फ्रूट्स फळे. मीट और फ्लेश मांस. Okay, that may be of chicken, mutton, anyone. Okay, again I will read. टी चाहा. नो नीड टू नोट डाउन. आपको नोट डाउन करने की जरूरत नहीं है. मैं आपको ये भेज दूंगी हमारे ग्रुप पे so that you can make some sentences using that. Okay, टी चाहा. कॉफी कॉफी. मिल्क दूध. राइस भात. दाल डाळ. फ्लॅट ब्रेड चपाती किंवा भाकरी. ब्रेड पाव. करी आमटी. बटर मिल्क ताक. फिश मासे. पिकल लोणचे. बटर लोणी. एग्स अंडी. स्प्राउट्स मोड आलेली कडधान्ये. वेजीज भाज्या. फ्रूट्स फळे. मीट और फ्लेश मांस. ओके, सो नेक्स्ट लेक्चर में हम सीखेंगे. देखिए, आपको सेंटेंस बनाते वक्त अभी मैंने नोटिस किया कि कुछ दिक्कत हुई. लाइक कन्वर जी को लगा कि रोस्टेड इज अ डिफिकल्ट वर्ड. इसको मराठी में उनको मराठी में मीनिंग नहीं पता था, भाजने. ओके, तो हम क्या करेंगे नेक्स्ट लेक्चर में, ये जो क्रियाएं है भाजने चालने ऐकणे गाणे, ये जो सब वर्ब वाले वर्ड्स है ना वो सीखेंगे. ओके, I will tell you their English meaning, English word, whatever they are called in English, and then I will let you know about their Marathi meaning. Okay, तो आप वाक्य बनाना भी बहुत अच्छी तरह से आपको पॉसिबल हो जाएगा. Yes, okay. Before going to learn this अंक, आपण मराठीतले जे अंक शिकणार आहोत 41 ते 50 ते शिकण्याच्या आधी आय हॅव वन गेम फॉर यू. बघा, तुम्हाला मी प्राण्यांची नावे शिकवलेली आहेत. येस, जर तुम्हाला प्राण्यांची नावे आठवत असतील, दिस इज अ रिडल. हु विल सॉल्व दिस? यस, अगर आपको एनिमल्स के नेम मराठी में याद है तो पिक्चर देख के विल यू हेल्प मी टू सॉल्व दिस? ओके, कन्वरराज जी वांट्स टू ट्राई. ओके, फर्स्ट कोंबड़ी. वेरी गुड, कोंबड़ी. ओके, यू कैन पुट ऑफ योर माइक. नेक्स्ट है लेट मी चेक द नेम्स. ओके, रमन जी. रमन जी, अगर कोंबड़ी है पहला वर्ड तो उसमें से उसके बीच में से नीचे आने वाला वर्ड कौन सा होगा? बकरी. गुड, बकरी. ओके, नाउ अभिशान जी विल टेल मी द थर्ड वन जिसके बीच में री है. री. एनिमल्स देख के आप पहचान सकते हो? ओके, डियर को मराठी में क्या कहा जाता है? सॉरी मैडम, मैं भूल गया. यस यस, इट्स ओके.
ओके चंदन जी आप बताना चाहेंगे? हरिण। यस हरिण, डियर को कहा जाता है हरिण, री बीच में आ रहा है इसलिए इट विल बी हरिण। ओके मौसमी जी विल ट्राई, मौसमी जी यू हैव टू टेल दिस वर्ड, द 2 letter word. Sorry. Mahis. Yes, it's mahis. And then Okay, sasa. Then yes, sasa. okay, good. Mahis, sasa. And what about this one? Yes, anyone wants to tell this one? ओके प्रदीप्ता जी बताइए। ये इधर से होगा अश्वल और उधर से बैल। वेरी गुड, यस अब सबको याद है इसका, इसका मतलब आप सबको मीनिंग्स जो भी हमने प्राणी सीखे थे, एनिमल सीखे थे, आपको याद है। ओके सो आवर नेक्स्ट टास्क इज टू कंप्लीट 41 to 50 नंबर्स. ओके 41 ते 50 अंक लिहायचे आहेत. आज मी फक्त तुम्हाला ते शिकवणार आहे आणि नेक्स्ट लेक्चरला तुम्ही ते बोलून दाखवायचे आहेत मला. ओके मैं पहले प्रोनाउंसिएशन बताऊंगी, फिर बाद में आप मेरे साथ वो नंबर्स लिखेंगे. ओके सी 41 is called as 41. 41 है 41 41. देखिए हमने 40 को क्या पढ़ा था 40, राइट, तो 41 को हम पढ़ने वाले हैं 41. 42 42. बेचाळीस, बे का मीनिंग होता है दो, तो बेचाळीस. 42 बेचाळीस. 43 त्रेचाळीस. 43 43 43. 44 44. 44. च नहीं बोलना है च, 44. जब मैं पहला च चौवे का च बोल रही हूं तो मेरा प्रोनाउंसिएशन देखिए स, और बाद में चम्मच वाला च बोल रही हूं मैं. ओके 40 के लिए 44. 45 45. 46 अगेन 45 45. 46 6 46. 47 47. 46 46. 47 47. 47 47. 48 48. 48 48. नो नीड टू नोट डाउन नाउ, अभी नोट डाउन करने की जरूरत नहीं है, मैं आपको ग्रुप पे ये भी भेज दूंगी. ओके 48 48. सिर्फ याद रखिए कि कैसे प्रोनाउंस करते हैं. 49 49. 49 49. 50 50. 50 50. ओके फिर से पढ़ेंगे हम 41 42 43 44 45 46 47 48 49 50. ओके अभी आप मेरे साथ सिर्फ अंक लिखने हैं आपको, प्रोनाउंसिएशन या फिर वर्ड में नहीं लिखना है, अक्षर में नहीं लिखना है, सिर्फ अंक में लिखना है और लिखते वक्त बोलना भी है. चलिए मेरे साथ चालू कीजिए. टेक योर पेंसिल और पेन एंड योर नोटबुक. यस एम आई स्टार्ट कर सकती हूँ मैं, बताइए. यू ऑल आर रेडी विथ योर बुक एंड पेन? ओके 41. प्लीज ट्राई टू राइट वन आफ्टर वन. ओके एक के बाद एक नीचे लिखने का प्रयत्न कीजिए. एज ये व्हाइट बोर्ड है तो मेरे पास जगह नहीं है उतना. ओके आप एक के नीचे एक लिखिए. 41 42 43 44 45 41 42 43 44 45. 46
46 47 48 48 49 आणि 50. ओके. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. ओके. आई थिंक यू शुड ट्राई. ओके. देखिए, चलिए हम अभी बोलना ट्राई करते हैं. ओके. आई विल आस्क यू अ नेम एंड यू हैव टू पुट ऑन योर माइक एंड से दीज नंबर्स. ओके. ओके. नेक्स्ट वी विल स्टार्ट फ्रॉम अभिशान जी. अपना माइक ऑन कीजिए और ये नंबर्स बोलिए. 41 Hmm. 42 I will show you the chart. हाँ. 41 42 43 Hmm. 44 45 46 47 48 49 49. 50. Hmm. थैंक ओके. नेक्स्ट है चंदन जी. अपना माइक ऑन कीजिए. 41 42 43 44 45 44. 45 46 47 48 49 50. ओके. गुड. कन्वरराज जी आप बोलिए. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. गुड. विनय सिन्हा जी आप बोलिए. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. गुड. चंद्ररमन जी आप बोलिए. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. यस. गुड. नेक्स्ट है प्रदीप्ता जी. हाँ 41 42 43 44 45 46 47 48 49 50. गुड. वेंकट स्वामी जी आप बोलिए. यस वेंकट स्वामी जी. हाँ बोलिए. 41 46 46 47 48 49 50. गुड. यस मौसमी जी आप बोलिए. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. गुड. एंजल. हो मिस. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. व्हेरी गुड. देखिए आप सबने ये जो आजचे जे अंक आहेत ते तुम्ही सगळ्यांनी खूप छान वाचले. यस. बहुत आपने बहुत अच्छी तरह से पढ़े हैं क्योंकि देखिए हमने अभी तक बहुत सारे हमने 40 तक पढ़े थे. 1 ते 40 अंक आपण शिकलेलो. त्यामुळे ते बोलून बोलून तुमची प्रॅक्टिस झाली आहे. वो बोल बोल के आपकी प्रॅक्टिस हो चुकी है. तुमचा सराव झालाय. त्यामुळे आजचे जे अंक आहेत त्यामध्ये मला कुणाचाच काही प्रॉब्लेम वाटला नाही. तुम्ही खूप छान सगळ्यांनी बोलून दाखवलं. ओके.
so it is already 10, so we are going to stop here for today. Okay, हम यहीं पे stop कर रहे हैं. अभी आप क्लास लीव कर सकते हो. Okay, your homework will be sent on your group, respected group. Okay, मैं आपको ये जो हमारे अंक है वो भी भेज दूंगी. Yes. Okay, thank you so much for patiently listening and answering all my questions. Yes, bye bye everyone.